श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला सांगणार आहे माकडाची परीक्षा. अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज राहत असत. त्यांच्या दर्शनाला कृपेच्या ओढीने अनेक भक्त येत असत. स्वामी समर्थ सर्वांना योग्य त्या मार्गाने उपदेश करीत, कधी प्रेमाने, कधी रागाने, तर कधी अगदी विलक्षण परीक्षेत टाकून भक्ताला शहाणपण शिकवीत. एकदा काय झाले, एका भक्ताच्या घरी एक माकड होते. त्या माकडाला तो भक्त खूप लाड करीत असे. रोज फळे खाऊ देत असे. पण त्या माकडाची सवय फार चंचल होती. तो भक्त म्हणे, माझे माकड खूप हुशार आहे, ते समजदार आहे. तो भक्त एकदा स्वामी समर्थांना घेऊन म्हणाला, माझे माकड खूप शहाणे आहे, तुम्ही बघा, त्याची परीक्षा घ्या. स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, बरं, घेऊया परीक्षा. स्वामींनी एका ताटात गोड लाडू ठेवले आणि दुसऱ्या ताटात मिरची ठेवली. माकडाला बोलावले. माकड पहिल्यांदा लाडूकडे गेले, पण स्वामींनी त्याला मिरची दिली. माकडाने मिरची खाल्ली आणि लगेच उड्या मारू लागले. पाणी शोधू लागलं. सगळे पाहून भक्ताला लाज वाटली. स्वामी समर्थ म्हणाले, पाहिलंस, तुझं माकड शहाणं नाही, ते फक्त खाण्याच्या मार्गे धावत आहे. हाच संसार आहे. माणसालाही मोह दिसला की तो त्याच्या मागे धावतो, पण शेवटी त्याचा त्रास होतो. खरी शहाणी ही विवेकबुद्धीत आहे. मोहाचा त्याग करून नामस्मरण केल्याशिवाय शांती मिळणार नाही. त्या भक्ताचे डोळे उघडले. तो नम्र झाला आणि म्हणाला, महाराज, आज खऱ्या शहाणपणाची परीक्षा मला दाखवली. स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, अक्कल हेच तर संसार सुख आनंद देईल, नाहीतर तोच त्रासदायक होईल. नेहमीच रामनामाचा आधार ठेव. ही कथा आपल्याला शिकवते की माकडाप्रमाणे चंचल न राहता विवेकाने चालणे आवश्यक आहे. मोहाच्या मागे धावलो तर मिरचीसारखा अनुभव येतो, पण नामस्मरण केल्याने सद्बुद्धी चालते आणि खरा आनंद मिळतो. श्री स्वामी समर्थ.